ती कशी गंभीर होईल त्याबद्दलची भूमिका मांडलेली आहे. माझं पत्र असं आहे की मी प्रधानमंत्री महोदयांना सांगितलं की करायचं असेल तर ती आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे. आपणच विदेशवारी कमी केली पाहिजे. आज प्रधानमंत्री विदेशात चालले गेलेत. जवळपास 4 देशामध्ये ते त्यांचा प्रवास या निमित्तानं होत्या असं विदेश मंत्रालयाच्या वतीनं आज सांगण्यात आलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की कालच सोमनाथ मंदिरामध्ये गुजरातमध्ये त्यांनी हवाई शोभाजी त्या ठिकाणी केली. विमानाच्या पेट्रोलवर किती महाग आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग स्वतः सांगेल ब्रह्मज्ञान आणि आपणच कोरडं पाषाण अशी जी भूमिका आहे ती त्याच्यातून स्पष्ट होते. पण प्रधानमंत्री महोदयांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. त्याचं कारण असं आहे की आमचे नेते राहुल गांधीजींनी जेव्हा हे युद्ध खाडी देशामध्ये सुरू झालं त्यावेळेसच आपली भूमिका लोकसभेमध्ये मांडली, विविध सभांमध्ये मांडली की प्रधानमंत्री महोदयांनी या भूमिकेला आपण सामोरं आलं पाहिजे आणि देशाच्या लोकांना हे स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. पण या सगळ्या कालावधीत एका महिलेला सत्तेतून हरवण्यासाठी म्हणजे विशेष करून पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जीला हरवण्यासाठी जी रणनीती चाणक्य जे भाजपचे आहेत अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी आखली त्याच्यामध्ये त्यांचा पूर्ण वेळ गेलेला आहे ते आपण पाहिलेलं आहे. पण जो पाकिस्तान ज्या पाकिस्तानला काँग्रेसच्या सरकारने जागतिक पातळीवर हा आतंकवादी देश आहे आणि या देशापासून जगाने सावध राहिलं पाहिजे ही भूमिका मांडली आणि त्याच्यामध्ये पाकिस्तान हा आतंकवादी देश जागतिक पातळीवर त्याला जाहीर करण्याचं काम झालेलं होतं. पण जो पाकिस्तान आज आमच्यावर छुपे हल्ले करून आमच्या देशातलं सैन्य आमच्या देशातल्या सीमा मोडून आमच्या देशाच्या सैन्याला शहीद करण्याचं काम करते त्या पाकिस्तानला आता जागतिक पातळीवर शांतीदूत म्हणून पुढे येण्याला संधी मिळालेली आहे. माझा मुद्दा एवढाच आहे की आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आहेत ते आता देश चालवण्यामध्ये त्यांना आता त्यांचं सामर्थ्य राहिलेलं नाही. ते पूर्ण फेल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी हा सल्ला भारताच्या जनतेला देण्यापेक्षा त्यांनी सत्तेतूनच दूर व्हावं ही भूमिका आता आमची आहे. आणि त्यामुळे जेव्हाचं नरेंद्र मोदीचं सरकार या देशात आलं तेव्हाचं प्रत्येक गोष्टीसाठी या देशाच्या जनतेला लाईनमध्ये उभं ठेवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे, भाजपनी केलेलं आहे. आणि म्हणून हे आता सत्ता चालवण्याच्या लायकीचे राहिलेले नाही ही भूमिका आमचे नेते राहुल गांधींनी मांडलेली आहे. त्याचं आम्ही सगळेजण समर्थन करतो आहे. आपल्याला लक्षात असेल की एका दिवसात 3 सभा प्रधानमंत्र्यांनी केल्या. आता त्यांच्या सिक्युरिटीचा इश्यू आहे त्याला आपल्याला बोलता येणार नाही. पण सिक्युरिटीच्या नावाने जे मोठे मोठे तापे घेऊन मुख्यमंत्री असतील, राज्यातले मंत्री असतील, ज्या पद्धतीनं त्यांचे आमदार असतील, ज्या पद्धतीनं सरकारी व्यवस्थेचा जनतेच्या पैशाची ज्या पद्धतीने उधळपट्टी करतात आहेत ते आता जवळपास त्यांनी सगळा देशच जिंकलेला आहे. सगळे राज्य त्यांनी आपल्या ताब्यात घेण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्यांचे ज्या दिवशी पश्चिम बंगाल जिंकल्यानंतर त्यांनी नकाशा जाहीर केला भाजपनी की आता आम्ही सगळा भारत आम्ही जिंकलेला अशा पद्धतीचं आपलीच पाठ आपल्या हाताने ठोपटत होते. पण आता त्यांचे सगळ्या राज्यातले मंत्री, मुख्यमंत्री आणि स्वतः केंद्रातले मंत्री हे कसे वागतात याच्यावर देशाच्या जनतेचं लक्ष राहणार आहे. पण याच्यामध्ये मी एक कोट करेल की मधुर दंडवते जेव्हा देशामध्ये ते मंत्री होते मधुर दंडवते त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यांनी आपल्यापासून सुरुवात केलेली होती, आपल्या व्यवस्थेपासून सुरुवात केलेली होती. पंडित नेहरूजींनी याची सुरुवात केलेली होती आणि त्याच्याही पलीकडे आपण पाहिलं लालबहादूर शास्त्रींनी सुद्धा
जेव्हा देशात अन्नधान्याचा तुटवडा होता त्यावेळेस आपल्यापासून उपास सुरू केला आणि अशा पद्धतीचं मार्गदर्शक व्यवस्था या देशामध्ये निर्माण केलेली होती. ही बीजेपी करेल असा कोणाचाही विश्वास त्याच्यावर नाही. आता पंतप्रधानांनी म्हटल्यानंतर 1967 साली इंदिरा गांधींनी नॅशनल डिसिप्लिन आहे असं सांगत सोनं खरेदी करू नका असं द हिंदूची बातमी सध्या व्हायरल होती. त्याचबरोबर चिदंबरम यांनी त्या काळात सांगितलं होतं की सोनं घेऊ नका, असं काँग्रेसला सध्या विरोध केला जातो. नाही, मला यांना प्रश्न विचारायचा आहे की यांनी काँग्रेसच्या चुका जनतेसमोर मांडून हे सत्तेमध्ये आले. आता यांना 13वं वर्ष लागलं. या 13 वर्षामध्ये आणि बहुमताचं सरकार तुमच्याजवळ मिळाल्यानंतरही तुम्ही या देशाची परिस्थिती ज्या पद्धतीनं करून ठेवलेली आहे ते लपवण्यासाठी जुन्या गोष्टी काढायच्या आणि म्हणून मग आम्ही सगळं काँग्रेसच्याच विचारांनी चाललेलो आहोत हे त्यांनी सांगावं ना. त्यावेळेची परिस्थिती काय होती? त्यावेळेस आपला देश अन्नधान्याला पूर्ण नव्हता. त्याच इंदिरा गांधींनी या देशामध्ये हरित क्रांती आणली, श्वेत क्रांती आणली. आपण अमेरिकेतून मिलो खात होतो, तिथं डुकरं खात होतं, ते आपल्या देशात खात होतो आपण. आणि हे सगळं क्रांती घडवण्याचं काम इंदिरा गांधींनी केलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.